काल 6 एप्रिल 2026 रोजी तामिळनाडूतील मदुराई न्यायालयानं एक निकाल दिला. त्यामध्ये तामिळनाडूतील 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना आहे तामिळनाडूतील तुतीकोडी या जिल्ह्यातील. देशात त्यावेळी कोरोनाचं संकट होतं आणि लॉकडाऊनचा तो काळ होता. तामिळनाडू राज्यातील साथनकुलम या शहरातील दोघा बापलेकांना तामिळनाडू पोलिसांकडून अटक केली जाते आणि पोलीस कस्टडीत त्यांना अमानुष मारहाण होते आणि त्यातच या 2 बापलेकांचा मृत्यू होतो. शेवटी हे प्रकरण न्यायालयात जातं आणि मदुराई न्यायालय संबंधित दोषी 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावतं. मदुराई न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं हे प्रकरण काय होतं? कस्टडीत मृत्यू झालेले ते दोघं बापले कोण होते? आणि 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावणारे मदुराई न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत? त्याचबरोबर पोलिसांनी त्या दोघा बापलेकांना का अटक केली होती आणि न्यायालयाने पोलिसांना फाशीची एवढी कठोर शिक्षा का सुनावली? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि हे सर्व प्रकरण आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे महेश मडके आणि आपल्या कोरा रकाना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही घटना आहे 2020 सालातील. देशात कोरोनाच्या संकटामुळे एकच हाहाकार उडाला होता. संपूर्ण देशात त्यावेळी लॉकडाऊन सुरू होतं आणि याच दरम्यान तामिळनाडू राज्यातील तुतीकोडी या जिल्ह्यात एक महत्त्वाची घटना घडली. साथनकुलम नावाच्या शहरामध्ये पी जयराज आणि जे बेनिक्स हे दोघं वडील आणि मुलगा एक मोबाईलचं छोटं दुकान चालवायचे. लॉकडाऊन थोडंसं शिथिल करण्यात आलं होतं, त्यामुळे दुकानदारांना ठराविक वेळेपर्यंत दुकान उघडण्याची मुभा असायची. परंतु या दोघांना दुकान बंद करायला थोडा उशीर झाला, म्हणून तिथल्या साथनकुलमच्या पोलिसांनी या दोघा बापलेकांना अटक केली. ही अटक एकदम झाली नव्हती. रात्रीची 9 ते 10 दरम्यानची वेळ असेल. सुरुवातीला पोलिसांनी यातल्या 51 वर्षीय पी जयराज याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. त्यानंतर बराच वेळ झाला. आपले वडील आणखी परत कसे आले नाहीत म्हणून जयराजचा जो मुलगा आहे जे बेनिक्स, ज्याचं वय 31 वर्ष, तो आपल्या वडिलांच्या चौकशीसाठी पोलिसांकडे गेला. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आणि त्यांना कैदेत ठेवलं. त्यानंतर उशिरा दुकान का उघडं ठेवलं या कारणावरून पोलिसांनी या दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. ही मारहाण एवढी अमानुष होती की साधारण 7 ते 8 पोलीस या दोघांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारत होते. आणि या मारहाणीमध्ये या दोघा बापलेकांचे जयराज आणि त्याचा मुलगा बेनिक्स या दोघांचा प्रचंड रक्तस्राव झाला. त्यांच्या शरीरावरती अनेक जखमा झाल्या. ही कस्टडीतील मारहाण एवढी जबर होती की टेबलावरती या दोघांचं रक्त सांडलं होतं आणि पोलिसांच्या काठ्यासुद्धा रक्तांनी माखल्या होत्या. रागाच्या भरात पोलिसांकडून या दोघांना अमानुष मारहाण होत होती. परंतु आपल्याकडून होणारी मारहाण ही जीवघेणी ठरू शकते. आपल्या मारहाणीमध्ये या दोघांचा मृत्यू होऊ शकतो याची साधी पुसटशी ही कल्पना या साथनकुलमच्या पोलिसांना आली नाही. बरं, यामध्ये पोलीस निरीक्षकपासून पोलीस उपनिरीक्षक ते कॉन्स्टेबलपर्यंत अशा सगळ्याच दर्जाचे पोलीस कर्मचारी सहभागी होते. ही घटना घडली ती 19 जून 2020च्या रात्री. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जयराज आणि बेनिक्स यांना जवळच्याच कोविलपट्टी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. परंतु आदल्या रात्री म्हणजेच 19 तारखेला कस्टडीमध्ये झालेल्या जबर मारहाणीमुळे बेनिक्सला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याला जवळच्याच कोविलपट्टीच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. परंतु यावेळी उपचार सुरू असतानाच बेनिक्सचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. तारीख होती 22 जून 2020. बेनिक्सने आपले प्राण सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील जयराज यांचा देखील या मारहाणीत मृत्यू झाला. दोघा बापलेकांच्या मृत्यूंची बातमी स्थानिक वर्तमानपत्रांमधून संपूर्ण तामिळनाडूमध्ये पसरली. त्यानंतर जनतेमध्ये पोलिसांविरुद्ध असलेला रोष एकदम उफाळून आला. आता राजकीय वातावरण देखील तापलं होतं. DMK तामिळनाडूमधला जो प्रमुख पक्ष आहे त्याचे संस्थापक करुणानिधी यांची मुलगी खासदार कनिमोझी या देखील याच तुतीकोडी मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांनी पोलिसांवरती अमानुष मारहाणीचे आरोप केले आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी तामिळनाडू राज्य सरकारकडे त्यांनी केली. यानंतर प्रकरण तामिळनाडूच्या CIDकडे सोपवण्यात आलं. परंतु घटनेचं गांभीर्य आणि जनक्षोभ लक्षात घेतला मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं यामध्ये स्वतःहून दखल घेत सुमोटो याचिका दाखल केली आणि अशा प्रकारे या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाची एंट्री झाली. त्यानंतर हे प्रकरण तामिळनाडू पोलिसांकडून काढून घेण्यात आलं आणि CBIकडे ते वर्ग करण्यात आलं. CBIच्या पोलिसांनी ताबडतोब या प्रकरणातील जे 10 पोलीस आरोपी होते त्यांना अटक केली.
पोलिसांवर CBIने अनेक प्रकारचे आरोप केले. त्यामध्ये खुनाचा कट करणे, खून करणे आणि खुनाचे पुरावे नष्ट करणे यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद CBIनं या पोलिसांविरुद्ध केली. पोलिसांनी घटनेचे CCTV फुटेज नष्ट केल्याचा आरोपही यावेळी CBIने तामिळनाडू पोलिसांवर केला. हे 10 आरोपी कोण कोण होते त्यांची नावं आपण जाणून घेऊया. यामध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि 3 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 कॉन्स्टेबल अशा 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर असणारे S. श्रीधर हे वरिष्ठ अधिकारी होते. त्यानंतर P. रघु गणेश, K. बालकृष्णन आणि पॉल दुराई हे 3 पोलीस सब इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी त्यामध्ये होते. यातल्या पॉल दुराई यांचा त्या दरम्यानच कोविडमुळे तुरुंगातच मृत्यू झाला होता. त्यामुळे आता उरले होते 9 अधिकारी. त्यातले 6 कॉन्स्टेबल्स होते S. मुरुगन, A. समीदुराई, M. मुथुराज, S. चेल्लादुराई, X. थॉमस फ्रान्सिस आणि S. वेल्लुमुथू. CBIने या 10 आरोपींच्या मृत्यूदंडाची मागणी मदुराई न्यायालयाकडे केली होती. 10 पैकी 9 आरोपींवर रीतसर आता खटला भरला होता. 2020 पासून ते मार्च 2026 अशी सलग 6 वर्षे हे प्रकरण मदुराई न्यायालयात चाललं. त्यामध्ये तामिळनाडू पोलिसांकडून बचावाचे अनेक प्रयत्न झाले. तामिळनाडू पोलिसांनी असाही दावा केला की जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाला नसून तो मृत्यू नैसर्गिकच होता. तसं दाखवण्याचं पोलिसांकडून अनेक प्रयत्न झाले, परंतु मदुराई न्यायालयानं CBIचा युक्तिवाद ऐकून हा पोलिसांचा बचाव पूर्णपणे फेटाळला आणि जयराज आणि बेनिक्स यांचा मृत्यू नैसर्गिक नसून पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचं मदुराई न्यायालयानं सिद्ध करून दाखवलं. CBIने या 9 पोलिसांच्या मृत्यूदंडाची मागणी मदुराई न्यायालयाकडे केली. या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष तपासणी, उलट तपासणी झाल्यानंतर मदुराई न्यायालयाने या संबंधित 9 पोलीस आरोपींविरुद्ध मृत्यूदंडाची शिक्षा काल म्हणजेच 6 एप्रिल 2026 रोजी निश्चित केली. या निकालानंतर देशभरामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीसच कायद्याचे रक्षक बनण्याऐवजी जर जनतेचे भक्षक बनत असतील तर गंभीर प्रश्नचिन्ह यामुळे निर्माण झाले आहेत. न्यायालय केवळ एवढ्यावरच थांबलं नाही तर यातील S. श्रीधर आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यावर मृत्यूदंडासोबतच 15 लाखांचा दंड देखील मदुराई न्यायालयानं ठोठावला आहे. हे प्रकरण दुर्मिळातील अतिदुर्मिळ असल्यामुळे आणि जनतेचा कायद्यावर आणि एकूणच न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास राहावा, तसेच पोलिसांच्या मनमानीला आणि बेकायदेशीर वागणुकीला वेळीच अटकाव बसावा म्हणून या प्रकरणात आपण पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावत आहोत, असं स्पष्टीकरण मदुराई न्यायालयाचे न्यायाधीश G. मुथुकुमारन यांनी हा निकाल देताना सांगितलं. आणि हा निकाल लिहिल्यानंतर त्यांनी आपल्या पेनाचं टोक मोडून या निकालाला पूर्णविराम दिला. या संपूर्ण प्रकरणात एक व्यक्ती खूप महत्त्वाची होती आणि तीच या प्रकरणाची प्रत्यक्ष साक्षीदार देखील होती. ही व्यक्ती म्हणजे दुसरं कोणी नसून साथानुकुलम पोलीस ठाण्यातील एक सिनियर महिला कॉन्स्टेबल होती, जिचं नाव S. रेवती असं आहे. रेवती यांनी अतिशय धाडसानं आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध वास्तव मांडण्यासाठी न्यायालयामध्ये साक्ष दिली. म्हणूनच जयराज आणि बेनिक्स यांना या प्रकरणात न्याय मिळाला. हा न्याय ऐकून जयराज यांच्या मुलीनं समाधान व्यक्त केलं आहे. न्यायालयाने आपल्या निकालात पुढं असंही म्हटलं आहे की पोलीस कोठडीतील मृत्यू हे एक सामाजिक पाप आहे आणि या ठिकाणी ज्यांच्याकडे सत्ता आणि अधिकार असते त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीवसुद्धा असली पाहिजे. त्याचबरोबर न्यायाधीश मुथुकुमारन यांनी असंही सांगितलं की ज्यांनी जनतेचं रक्षक बनायला पाहिजे तेच जर जनतेचे भक्षक बनत असतील तर सामान्य माणसाने आशेने कोणाकडं पाहायचं. या प्रकरणात पोलिसांना जर जामीन दिला असता तर त्यांनी साक्षी पुरावे नष्ट करण्याचे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले असते, म्हणून त्यांना जामीन नाकारला असंही न्यायाधीशांनी यावेळी म्हटलं. न्यायाधीश पुढे असंही सांगतात की दिस इज अ क्लिअर केस ऑफ अब्यूज ऑफ ऑथॉरिटी. एनी गव्हर्नमेंट एम्प्लॉई ड्रॉईंग सॅलरी फ्रॉम पब्लिक मनी कॅनॉट साईट स्ट्रेस अँड एन्झायटी ॲज अ रिझन. न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर मानवी हक्क आयोगाने देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे आणि जयराज आणि बेनिक्स या पितापुत्र यांच्या कुटुंबियांनी देखील यावर समाधान व्यक्त केलं आहे. हा खटला आणि या निकालानंतर पोलीस आणि त्यांची जबाबदारी हे विषय चर्चेत आले आहेत. त्याचबरोबर पोलीस कोठडीतील मृत्यूबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांवरती प्रचंड ताण असतो. राजकीय हस्तक्षेपही काही वेळेला केलं जातो. कायद्याला त्याचं काम करू दिलं जात नाही अशीही बऱ्याच वेळा ओरड होते. यामध्ये बऱ्यापैकी तथ्य आहेही. त्याचबरोबर सगळेच पोलीस अधिकारी भ्रष्ट नसतात, पण काही पोलीस अधिकारी आपल्या पदाचा, अधिकाराचा गैरवापर करतात आणि कायद्यातील पळवाटा शोधून स्वतःच कायदा हातात घेतात आणि त्यातूनच पुढे
कोठडीतील मृत्यूसारख्या गंभीर घटना घडतात आणि पोलिसांच्या वागणुकीवर एकूणच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्यामुळे इथून पुढे पोलीस कोठडीतील कुठल्याही निष्पाप नागरिकाचा बळी जाणार नाही. त्याचबरोबर पोलिसांना आपलं कर्तव्य बजावताना अडथळे आणले जाणार नाहीत याची काळजी इथल्या नागरिकांनी आणि पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजे. या अपेक्षेसह आज इथेच थांबतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह पुढील भागामध्ये. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत तो नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.